नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे। आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। घर म्हटलं की घरामध्ये नवरा बायकोची भांडणं ही होतच असतात आणि अशा प्रकारे अनेक वादातून मोठमोठ्या निर्णय होतात, वाईट गोष्टी घडतात आणि नवरा बायकोमध्ये वाद झाल्यावर ते कोर्टामध्ये जातात आणि एकमेकांबद्दल खोट्या गोष्टी सांगतात, तक्रारी करतात आणि नवरा बायकोची भांडणं ही डिवोर्सपर्यंत जातात। तर आपण आज मेन गोष्ट बघणार आहोत की बायकोने जर नवऱ्यावर खोटी केस केली तर नवऱ्याने कोणते कायदेशीर अधिकार वापरले पाहिजे किंवा त्याचे संरक्षण कसे व्हायला पाहिजे याबद्दल आपण आज थोडक्यात बघणार आहोत। बायकोकडून जर खोटी केस झाली तर काय करावे हे आपण बघणार आहोत। आपल्याला माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा। बायकोकडून सामान्यपणे कोणत्या खोट्या केसेस केल्या जातात तर IPC 498A हुंडाबळी किंवा छळ, तसेच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, तसेच IPC 406 स्त्रीधन, मेंटेनन्स केस CRPC 125। कधी खोटी लैंगिक तक्रार देखील बायका करत असतात। बायकोने केस केल्यावर माणसांचे कोणते कायदेशीर अधिकार आहेत ते बघूया। 498A प्रकरणात थेट अटक बेकायदेशीर आहे। पोलिसांनी आधी चौकशी करणे बंधनकारक आहे। नवरा सासरे यांना संरक्षण देणे, अँटिसिपेटरी बेल, अग्रिम जामीन, CRPC सेक्शन 438। अटक होण्याची भीती असल्यास सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट खोट्या केसमध्ये सहज जामीन मिळू शकतो। नंतर FIR रद्द करण्याचा अधिकार असतो। CRPC सेक्शन 482 म्हणजे 482 नुसार बायकोची केस खोटी किंवा सूडबुद्धीने केलेली असल्यास हायकोर्ट FIR रद्द करू शकते। कोर्टात पुरावे दाखवता येतात। तसे डोमेस्टिक व्हायलन्स केसला कसं उत्तर द्यायचं माणसांनी आता आपण हे बघूयात। DVची केस ही फक्त बायकोच्या तोंडी कथनावरून किंवा सांगण्यावरून चालत नाही, पुरावा आवश्यक असतो। प्रोटेक्शन ऑर्डर, रेसिडेन्स ऑर्डर याला विरोध करता येतो। रिप्लाय अँड एव्हिडन्स हे फार महत्त्वाचे आहे। बायकोने मेंटेनन्स किंवा पोटगी मागितली तर माणसांचे अधिकार कोणते ते बघूयात। CRPC सेक्शन 125 म्हणजे सेक्शन 125 नुसार बायको स्वतः कमावती असल्यास, तसंच स्वेच्छेने किंवा स्वतःच्या इच्छेने ती वेगळी राहत असल्यास मेंटेनन्स नाकारला जाऊ शकतो किंवा कमी करता येतो किंवा कमी होतो। बायको जर खोटी केस करत असेल तर माणसांकडे कोणते पुरावे असावेत तर व्हॉट्सअपचे चॅट आहेत, कॉल रेकॉर्डिंग आहेत, मेसेजेस आहेत, ईमेल आहेत, CCTV फुटेज असतात। सेक्शन 65B नुसार सर्टिफिकेट आवश्यक आहे। खोटी केस केल्यावर बायकोवर कोणती कायदेशीर कारवाई होईल? IPC 211 खोटी गुन्ह्याची तक्रार केली तर, IPC 182 खोटी माहिती दिली तर, IPC 499 किंवा 500 म्हणजे 500, 499 आणि किंवा 500 बदनामीची केस होऊ शकते। CRPC 250 250 नुसार नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन हे देता येतं, मिळतं। म्हणजे नवरा निर्दोष सुटल्यावर ही कारवाई करता येते। माणसांनी काय करू नये तर म्हणजे समजा बायकोने खोटी तक्रार केली, काही बोलली तर माणसांनी चिडून अजिबात ह्या गोष्टी करू नयेत। धमकी देऊ नये, सोशल मीडियावर आरोप करू नये, कायदा हातात घेऊ नये, मारहाण करू नये। माणसांनी नक्की काय करावे? अनुभवी वकिलांचा सल्ला घ्यावा, पुरावे नीट जपून ठेवावेत, कायदेशीर मार्गानेच जावे, संघर्ष करावा पण संयम ठेवून करावा। आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा। प्रत्येकाची केस ही वेगळी असते। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता ही एखाद्या व्यक्तीची जर केस असेल तीच दुसऱ्या व्यक्तीची असेल असं नाही, तर बऱ्यापैकी प्रत्येक केस ही वेगळी असते। ही माहिती जनजागृतीसाठी आहे। म्हणजे ही मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे। प्रत्येक केसचा मॅटर हा वेगळा असू शकतो। योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी तुम्ही वकिलांचा सल्ला घ्यावा एवढंच मी सांगेन। तुम्हाला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।